आपण हवाला या शब्दाचा संदर्भ अनेकदा ऐकला असेल, परंतु हवाला पद्धतीचा इतिहास नक्की तुम्हाला आश्चर्यचकित करेल। हवाला हा बँकिंगचा एक पुरातन प्रकार आहे जो 8व्या शताब्दीच्या आसपास दक्षिण आशियात उगम पावला। व्यापाराच्या या प्रकारची मुळे प्रामुख्याने भारतीय उपखंडात व्यापाऱ्यांमध्ये आढळली, ज्यांनी त्याचा व्यापार बँकिंगचा प्राथमिक स्रोत म्हणून केला। परदेशात किंवा लांब पल्ल्यावरून पैसे हस्तांतरित करण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग होता। हवाला पद्धतीने पैसे हस्तांतरित करणे ही आर्थिक इतिहास आणि सुसंस्कृत विशेषतः दक्षिण आशियामध्ये खोलवर रुजली। हवाला हा एक प्राचीन मनी ट्रान्सफर सिस्टम आहे जी एक भौगोलिक स्थानावरून दुसऱ्या ठिकाणी पैसे हलवतो। भौतिक पैशाची हालचाल न करता पैशांचा व्यवहार केला जातो, म्हणूनच याला पैशांच्या हालचालीशिवाय मनी ट्रान्सफर म्हणतात। हे अनेक टप्प्यांद्वारे आणि हवालादार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्यस्थींच्या वापराद्वारे हस्तांतरित केले जाते। पैसे हस्तांतरित करण्याच्या या प्रक्रियेत कोणतेही अधिकृत कागदपत्रे किंवा जबाबदारी नसते आणि म्हणूनच ती तोंडी शब्दावर अवलंबून असते। पैसे हस्तांतरित करण्याची ही सिस्टम भारत आणि इतर अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानली जाते, कारण ती अत्यंत अनियंत्रित आहे आणि बहुतेकदा मनी लॉन्ड्रिंग, कर चुकवणे आणि दहशतवादी निधी यासारख्या बेकायदेशीर क्रियाकल्पांसाठी वापरली जाते।